तुम्हाला जर जेनिथ वॉटरफॉल जायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला खोपोली यावं लागेल. खोपोलीमध्ये मी आता हायवेने येतोय. हा बघा, हा गेट. इथून आतमध्ये यायचं आहे आणि हाच रस्ता पुढे जातो लोणावळा खंडाळा घाटामध्ये आणि हा रस्ता आपल्याला आतमध्ये जायचं आहे जेनिथ वॉटरफॉलच्या इथे. तर आजचा आपला टार्गेट जेनिथ वॉटरफॉल आहे. बघूया सक्सेसफुल होतोय की नाही. आता जेनिथ वॉटरफॉलच्या इथं आलो आहे. आज कोणीच नाही आहे, सॅटर्डे आहे आणि स्टार्टिंगचे दिवस आहे त्यामुळे कोण नाही आहे. पण आपण बघूया आता पाणी किती आहे जेनिथ वॉटरफॉलला. आणि इथे तुम्ही बोलतात पोलिस वगैरे असतात, तर सध्या मला इथं पोलिस कोणच दिसत नाही. 21 जूनला आलो मित्रांनो. त्यानंतर पाऊस जास्त असल्यानंतर इथे पूर्ण नाकेबंदी होते. तर तुम्हाला थोडं डिफिकल्ट आहे वरती जाण्यासाठी. इथूनच हा रोड पुढे केपी वॉटरफॉलला जातो. केपी वॉटरफॉलचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनमध्ये देतो, तिकडे जाऊन नक्की बघा. तिथं तुम्ही कसं जाऊ शकता. हाच रूट आहे. 2 आहे तिथे स्पॉट एका टायमालाच. एक जेनिथ वॉटरफॉल, केपी वॉटरफॉल आणि इथे अर्धा तासावर ते कोणतं गगनगिरी ना, गगनगिरी महाराजांचं मंदिर आहे. तिकडे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. तर खोपोलीमध्ये 2-3 स्पॉट चांगले आहेत, तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर इथे मित्रांचं दत्त मंदिर आहे. दत्त मंदिर आपण बाहेरूनच बघूया कारण की बुटं घातलेत इथे. आणि हा समोरच आपला जेनिथ वॉटरफॉल. हे असतं ना पार्किंगला गाड्या असतात. रस्ता आहे मित्रांनो जाण्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये माझा भाऊ बबलू हा गावावर आलाय खास जेनिथ वॉटरफॉल व्हिजिट करण्यासाठी. हा आपला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये होता जिथे आपण कुठलं ते रत्नागिरी नाही रे, हे माचालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही याला बघितलं असेल. तिथे आपण व्हिजिट केलं आणि टिकलेश्वरला पण. तर खास जेनिथकडचे मुंबईचे वॉटरफॉल व्हिजिट करण्यासाठी खास आलाय. या सीझनचा माझा पहिला वॉटरफॉल आहे जेनिथ वॉटरफॉल. आणि चांगलं वातावरण आहे कारण की पाऊस पण जास्त नाही आहे आणि पाणी पण खूप आहे. असंच वातावरण पाहिजे तर मजा येते व्हिजिट करायला. आता पूर्ण पाऊस पडतो, नेचरचे जे चांगले व्ह्यू असतात ते दिसत नाही ढगांमुळे. तर आता पूर्ण खुल्लं झालं आहे. यहाँ पे सेक्शन है क्या?
तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला, आता तुम्हाला जेनिथ वॉटरफॉल कसं यावे याची इन्फॉर्मेशन देतो. पाठीमागे बघताय हा जेनिथ वॉटरफॉल खोपोली मध्ये येतं. खोपोली स्टेशनपासून जर तुम्ही वॉकिंग करत असाल तर 20-25 मिनटं लागतील आणि रिक्षाने येत असाल तर रिक्षाचे काहीतरी शेअरिंग रिक्षा पण अवेलेबल आहेत आणि एका रिक्षाचे 60 रुपये असं त्यांचं आहे. तुम्ही इकडं बार्गेनिंग पण करू शकता आणि इथे सध्या तर पोलीस बंदी नाही आहे. तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा आणि खूप एन्जॉय करू शकता आणि जास्त आतमध्ये जाऊ नका, ते डीप पाणी आहे तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. बाहेरच मजा करा. पाण्याचा फोर्स एवढा भारी होता ना भाई, खूप मजा येते. तुम्ही नक्कीच जायचं व्हिजिट करा. तर अजून तुम्हाला काय इथे स्पॉट करायचे असेल तर वरती साईडला केपी वॉटरफॉल आहे, ते साईडून पुढे जावं लागतं. त्याचा पण मी आय बटनमध्ये देतो, तिकडे जाऊन तुम्ही चेकआउट करा. तो व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे की कसं जाऊ शकता केपी वॉटरफॉलला. जेनिथ वॉटरफॉलला लागून आपल्याला इथे यायचं आहे. हे दोन या वॉटरफॉलला नाव नाही आहे, पण तुम्ही जर विचारलं गावामध्ये तर तुम्ही इकडे नक्की येऊ शकता. तिथं 4-5 असे लागून वॉटरफॉल आहेत आणि तिथे जाण्यासाठी रस्ता तर आहेच. आपण जाऊ आणि एवढा मोठा वॉटरफॉल आहे ते आपण बघूया. तो बघा मित्रांनो, तो केपी वॉटरफॉल आणि त्याच्याच पाठीमागे इथे जेनिथ वॉटरफॉल आहे आणि हे आजूबाजूचे लागून इतके सारे वॉटरफॉल आणि तो लोणावळा खंडाळा घाट. मस्त 180 डिग्री व्ह्यू आहे. जेनिथ वॉटरफॉल केल्यानंतर जाण्याच्या अगोदर तुम्ही इकडे नक्की येऊ शकता. मस्त स्पॉट आहे हा. इथे तुम्ही खाली बसून तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. तिथं रिस्की काहीच नाही आहे, पण इथं वरती रिस्की आहे कारण की इथं असं चढून जायला लागेल तुम्हाला, असं चढून आणि स्लिपरी खूप आहे. तर शक्यतो तुम्ही इथेच मजा करा आणि वरचा वॉटरफॉलचा इथून व्ह्यू पॉईंट आहे, तुम्ही इथून बघू शकता.